सर एक नितेश राणे सर, नितेश राणे यांनी देखील आपल्यावरती खोचक टीका केलेली आहे. बर्नॉल असं देत म्हटलेलं आहे याच्यावरती. सर, नितेश राणे यांनी खोचक टीका केली आहे सर आपल्यावरती. तर हे होते संजय राऊत यांनी संजय राऊत होते यांनी प्रतिक्रिया जी आहे ते देण्यास नकार दिलेला आहे. अगदी पाहायला गेलं तर महाविकास आघाडीचे एकूण उमेदवार असतील जे आहे ते माघार घेतल्यानंतर थेट पैशांचा घोडेबाजार झालेला आहे असं देखील जे आहे संजय राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून किंवा माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. पण आता इतर प्रतिक्रिया जी आहे ते घेण्यास संजय राऊत यांनी जे आहे ते नकार दिलेला आपल्याला पाहायला मिळाला. बातमी आपण पाहूयात. सोलापुरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी स्वतःच्या पक्षातील उमेदवार वसंत देशमुख यांना विरोध केलाय. यावेळी त्यांनी मोहिते पाटलांवरही टीका केली आहे. वसंत देशमुख यांना उमेदवारी देणं म्हणजे निवडणूक सोडून दिल्यासारखं असल्याची टीका केली आहे. आपल्या मुलाचा उमेदवारी अर्ज असतानाही मोहिते पाटील यांनी देशमुख यांच्या उमेदवारीसाठी भूमिका घेतल्याचं जानकर यांनी म्हटलंय. ही भूमिका आम्हाला मान्य नसल्याने वसंत देशमुख यांना मतदान करणार नसल्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. आज वसंतनानाला उमेदवारी देणं म्हणजे निवडणूक सोडून दिलेली आहे, ही भावना या तालुक्यामधल्या सगळ्या कार्यकर्त्यांची झालेली आहे. आणि म्हणून मोहिते पाटीलांनी जी भूमिका या निवडणुकीमध्ये जी घेतलेली आहे ती अत्यंत चुकीची आहे. आणि अचानक शेवटच्या क्षणाला म्हणजे केसानं गळा कापतो म्हणतो त्या पद्धतीची आहे. तेच सांगितलं ना, प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी असते कुटुंबात. तर तुमच्या कुटुंबात जर 2-3 भाऊ आहेत तुम्ही, त्यातल्या एका भावाला सवय असते माझ्यासारखं शांत राहायची, घरात बसून मिटवायची. 2 भावांना सवय असते बाबा बाहेर बावकीत जाऊन सांगावं बाबा ही असं केलं तसं केलं. मिटवू ना आम्ही आमच्या घरातला विषय. यानंतरची बातमी जळगाव मधनं आहे. जळगाव विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळेंनी आपली बंडखोरी कायम ठेवली आहे. काळेंनी माघार घेण्याच्या चर्चांना पूर्ण विराम दिलाय. भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देणार नाही, शेवटपर्यंत लढा कायम ठेवणार असा पवित्रा त्यांनी घेतलाय. जिल्ह्यातील मतदार माझ्या पाठीशी आहेत, आपण निश्चितपणे विजयी होऊ असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय. मला वरिष्ठांचा तर काही फोन आलेला नाही अजून, पण मी माझ्या निर्णयावर शेवटपर्यंत ठाम राहील. जर बघात माघारची वेळ कालपर्यंत होती आणि 16 मधून मी माझं म्हणजे एकच महिला असून मी माझी माघार घेतलेली नाही, तरी आता राहिलेले जे आम्ही 4 आहेत तरी एक महिला म्हणून मी माझा फॉर्म हे कायम ठेवलेला आहे आणि माझी ही लढाई शेवटपर्यंतच राहील. माझा निर्णय शेवटपर्यंत एकच राहील की मी पाठिंबा देणार नाही आणि मी माझी हे लढाई शेवटपर्यंत राहील. या लढाईमध्ये जीतेंगे या हारेंगे हे माझा उद्देश राहील. गिरीश महाजन असतील, उदय सामंत असतील, हे नाशिकला आहेत. या बाबतीमध्ये दोघांनाही वरिष्ठांनी काही आदेश दिलेले आहेत, त्या पद्धतीने त्यांचे ते बोलतील. मला वाटतं तरी जे कोणी त्या ठिकाणी माहितीच्या विरोधात बंडखोर आहेत त्यांना समजवण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल आणि मला वाटतं की या निवडणुकीमध्ये कुठेही अडचण येणार नाही.